नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाईंचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे शिकवणीसाठी मुलं बसलेली आहेत आणि आता नाईकबाई शिकवतात त्या मुलांना. विद्या विनयनं शोभते म्हणजे काय ते आपण शिकणार आहोत. कुणाला माहितीये? तर सांग बघू. तर विद्या म्हणजेच ज्ञान. बाई पुढचं नाही माहिती. तर लगेच बाई सांगतात म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान, विनयन म्हणजे काय? तर नम्रपणामुळे ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, ज्याला विद्या प्राप्त झाली आहे, त्यानं नम्र राहावं. कधीच गर्व करू नये, म्हणजेच अहंकार करू नये. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, असं नाही म्हणायचं. गर्व करू नये, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं, असं मुलं सांगतात. तर लगेच बाई म्हणतात, "आता कळलं का तुम्हाला विद्या विनयने शोभते म्हणजे काय ते?" तर "हो." तर "गर्व नाही ना करणार तुम्ही?" तर मुलं म्हणतात, "नाही करणार." तर प्रेक्षकांनो, आता पुढे मज्जा काय घडतेय बघा हां. तर इकडे ह्या नानी म्हणतायत, "उपासाचं जरा जास्तच खाल्लोय, पण छान केलं होतं. पण आता जड झालंय पोट, त्याचं काय करू? अंगाशी येणार आहे माझ्या आता," असं म्हणतात. आणि म्हणतात, "ललिते, चल आता शतपावली तरी घाल, नाहीतर तुझं काही खरं नाही गं बाई." "आई गं, बाई गं!" असं म्हणत एक-एक पायऱ्या अशा धरून-धरून उतरत शतपावली घालायला येत असतात. पण म्हणतात कसं, पण काहीही म्हणा, छान केलं होतं ना सगळं. तोंडावर काही सांगितलं नव्हतं, पण आता पाठीमागे कौतुक करतायत. मस्त झालं होतं असं म्हणत चालत-चालत पुढे येतायत आणि आता काय होतंय तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे आई गं! असं म्हणत जोरात किंचाळतात. कारण त्यांच्या पायाला काच लागते. "आई गं! अरे देवा! अरे बंड्या ये लवकर, काच लागली. माझा पाय कापला. वाचव रे मला, वाचव. अरे लागलंय बघ रे केवढं." असं दंगा करायला चालू करतात नानी आणि बंड्यांना ती काच काढून टाकतो आणि म्हणतो, "अगं पण तुला काच लागली कशी?" तर या नानी म्हणतात, "अरे तुझ्या बायकोने टाकली. मी कायमची बिछान्यात पडावी ना म्हणून टाकलीये." तर बंड्या म्हणतो म्हणजेच हेमंत म्हणतो, "तू एक काम कर, तू तुझ्या खोलीत चल, आराम कर." असं म्हणून सांगतो. तर "काय आराम कर? आता कायमचा आराम करायची वेळ आलीये माझी. तुझ्या बायकोने ना माझा जीव घ्यायचा ठरवलाय. काच गेलीये माझ्या पायात. मला शुगर आहे माहितीये ना? अरे मग आता ती जखम झालीये आणि आता ती जखम चिघळली की मग संपला माझा पाय कापून काढावं लागेल रे." असं म्हणत नानी रडत असतात. तर हेमंत म्हणतो, "नानी, नानी मी तुला काही एक होऊ देणार नाहीये." तर नानी म्हणते, "काही एक होऊ देणार नाही म्हणजे काय? मी मेले ना, मी मेले तर ना तुझ्या बायकोला पोलिसात दे." तर बंड्या म्हणतो, "नानी मी तुला काही एक होऊ देणार नाही आणि त्या शारदाला ना मी बघतो. शारदा, शारदा!" असं म्हणत जोरात आवाज येतो आणि म्हणतो, "इकडे ये पटकन." आता बघा इकडे नानींचं चाललंय, "माझा पाय खूप दुखतोय, खूप टोचतोय." तर प्रेक्षकांनो आता शिकवणीमध्ये कसे अडथळे येतायत ते बघा तुम्ही. तर प्रेक्षकांनो आता इकडे नाईकबाई मुलांना सांगतात, की "तुम्ही अभ्यास करा, मी आलेच." कारण बाहेरचा गोंधळ खूप जोरात वाढलेला आहे. त्यामुळे आता नाईकबाई बाहेर जातायत. तर इकडे हेमंत सांगत असतो, "नानी, नानी तू शांत हो." तर आता नाईकबाई विचारतात, "काय काय झालं?" तर लगेच ना इकडे हेमंत बोलायला चालू करतो, "तुझ्या वेंधळेपणाची शिक्षा ना नानी भोगतेय." तर आता मना सुद्धा तिथे आलेली आहे या नानींचा आवाज ऐकून. तर नानी पुढे म्हणतात, "वेंधळेपणा नाही रे, मुद्दामून केलंय तिने हे सगळं, मुद्दामून केलंय." तर प्रेक्षकांनो इकडे आता "आई गं!" असं म्हणत नाईकबाईंचं लक्ष जातं. "अहो नानी, अहो काय झालं? अहो काच कशी गेली तुमच्या पायात?" तर इकडे नानी म्हणतात, "चोराच्या उलट्या बोंबा, साळसूतपणाचा आव आणतीये नुसती अगदी." म्हणे, "काय झालं?" तर प्रेक्षकांनो हेमंत लगेच म्हणतो, "शाळा, मुलं, ट्युशन याच्याकडे जरा दुर्लक्ष करून घराकडे लक्ष द्या." नाईकबाई म्हणत असतात, "मला खरंच माहिती नाही हो, काचा कशा आल्या तिथे?" असं म्हणत इकडे-तिकडे बघतात. तर लगेच नाईकबाईंना इथे या नानी ओरडायला चालू करतात आणि म्हणतात, "खोटारडे, तूच टाकलायस ताशा. सून ही लक्ष्मीचं रूप असतं. तू दळभद्री आहेस, एक नंबरची दळभद्री आहेस." असं सगळं म्हणतात. म्हणतात, "तुझ्या आई-बापाने तुला चांगल्या सवयीच लावलेल्या नाहीयेत. त्यांच्या कर्माची फळं आम्ही भोगतो इथे." अशा शब्दात इथे नाईकबाईंना बोलतायत बरं काय असं नानी. आणि आता हेमंत म्हणतो, "एक काम कर, नानींना आपल्या खोलीत घेऊन जा चल." तर इकडे आपल्या खोलीत असं नाईकबाई म्हणतात, कारण इथे मुलं अभ्यास करतात ना. तर इथे हेमंत म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुझ्या ट्युशन्स चालू आहेत म्हणून चाललंय का तुझं? तर त्याच्यापेक्षा ना माझी आई माझ्यासाठी महत्त्वाची आहे." असं म्हणत हेमंत सांगतो,
आणि ती सगळी रूममध्ये जातात. पण मना ना त्या काचांकडे बघते आणि तिला काय घडलंय हे लक्षात येतं. तर आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. शारदा म्हणजे त्या नाईकबाई इथे काच लागली आहे तिथे पायाची मलमपट्टी वगैरे करतायत त्या व्यवस्थित अशी छान असं म्हणजे ड्रेसिंग वगैरे करतायत आणि ते सगळं ह्या उभं राहून करतायत. इकडे नानींचं मात्र कळवळणं चाललंय. जेव्हा औषध लावतात नाईकबाई तेव्हा "अगं हळू ना" असं म्हणत त्या नानी ओरडतात. इकडे "अगं हो जरा सहन करा ना नानी" असं इकडे शारदा म्हणते. तर "अगे बसून कर ना" असं म्हणत नानी ओरडते. तर प्रेक्षकांनो इथे ना आता मना हाका मारतीये जयंतीला. "जयंती, अगं जयंती खाली ये लवकर." तर जयंती म्हणते, "काय आहे?" तर इकडे मना म्हणते, "खाली ये लवकर." तर ही म्हणते, "का?" तर "खाली ये" म्हणते. तर ही ओके म्हणत आता खाली आली आहे. बघा प्रेक्षकांनो पुढे काय-काय घडतंय ते. जयंती तर आली आणि म्हणते, "व्हॉट हॅपन्ड?" तर आता "तू मगाशी व्लॉग करत असताना तुझा मगाशी धक्का लागून ती चिमणी फुटली ना?" असं इकडे मना विचारते आणि मग प्रेक्षकांना इथे जयंतीला आठवतं, की काय झालं होतं ते. पण जयंती म्हणते, की "नो, मी काही नाही केलं. म्हणजे मी ना ते ना तिथे." तर मना म्हणते, "खोटं बोलू नकोस हां." तर लगेच जयंती म्हणते, "प्लीजच मी खोटं नाही बोलत आहे. तू उगाच मला का ब्लेम करतीयेस? मी माझ्या हातून नाही झालेलं काही." तर लगेच मना म्हणते, "जयंती बास. माझ्या आईला ब्लेम करताना लाज नाही वाटत का तुला? आता जे काही आहे ते मला खरं-खरं सांगायचं." तर जयंती म्हणते, "तू मला 10 वेळा जरी विचारलंस ना, तरी माझा ॲन्सर सेमच असणार आहे. नो, नो, नो." तर मना बघत राहते जयंतीकडे. तर जयंती म्हणते, "तुझ्याकडे काय प्रूफ आहे की मी काच फोडली ते?" तर प्रेक्षकांना मना हसत म्हणते, "ओके." आणि मग काय करते बघा तिचाच व्हिडिओ जो काही येतो इथे प्ले करून दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये सरळ-सरळ इथे काच फुटलेली दाखवलेली आहे. कारण आता व्लॉगमध्ये सगळं शूट झालेलं आहे त्याच्यामुळे तर मनाचा आता दाखवल्यामुळे ना इकडे जयंतीचा चेहरा बघण्यासारखा झालाय बरं का प्रेक्षकांनो. मना विचारते, "अजून काय प्रूफ हवंय? का आता मी जे सांगावे लागेल सांगेन ना ते तुला करावं लागेल." तरी जयंती म्हणते, "ओके, ठीक आहे. सांग आता काय करायचंय?" तर मना ना धावत घेऊन येते इकडे जयंतीला आणि ओढून घेऊन येते. तिकडनं झाडू आणि सुपली पण देते आणि म्हणते, "पकड, हे घे." तर "हे काय आहे?" असं जयंती विचारते. तर मना म्हणते, "या सगळ्या काचा आहेत ना, आत्ताच्या आत्ता तू साफ करायच्या. आपल्या घरी ट्युशनसाठी मुलं आलेत, त्यांच्या पायाला लागतील, नाहीतर तुझ्या पायाला लागेल. त्यामुळे हे सगळं साफ करायचं." असं सांगते बरं का मना. आणि मग आता जयंती कडे बघते, तर जयंती तिचा मोबाईलचा स्टँड जो काही आहे, मोबाईल आहे, तो इकडे मनाला देते आणि मना तो बघत असते. तर जयंती उठून म्हणते, "ए नेल, तू ना म्हणजे तू प्लीज म्हणजे मी हा झाडू मारते तो व्लॉग नको बनवू हां." तर इकडे "नाही बनवत आहे बाई, कर तू." तर "अगं पिंकी प्रॉमिस?" तर मना म्हणते, की "हो अगं, पण तू कर ना आधी." तर प्रेक्षकांना इकडे जयंतीने सगळं साफ केलेलं आहे आणि इकडे नानींनी ना बळजबरीकडून शारदाला इथे खाली बसवलेलं आहे. शारदा सांगत असते, की "ह्यांनी मला शिक्षा दिली दिवसभर उभं राहायची." तर नानी म्हणतात, "तुझी शिक्षा काय ती मरून जाऊ दे. तू बस आणि माझं काय ते मलमपट्टी कर." तर आता नानी म्हणतात, की "माझा पाय दुखतोय खूप." तर ते शारदा म्हणते, "झालं, मी पाय दाबून देऊ का तुमचा?" असं विचारते. तर इकडे नानी म्हणतात, "गळा दाब तू माझा. अगं उगाच माझी काळजी असल्याचा आव आणू नकोस." तर इकडे "नानी, मुलं आहेत, असं नका बोलू." असं शारदा म्हणते. तर नानी म्हणतात, "थांब, तुझी शाळाच बंद करून टाकते मी. म्हणजे तुझा पाय घरात राहील, संसारात लक्ष देशील. आळशी झालीयेस नुसती." असं ऐकल्यानंतर ना तो मुलगा येतोय बरं का तिकडनं हळूच उठून आणि तो काय म्हणतो बघा आता नानींना आणि म्हणतो, "आजी, आमच्या बाई आळशी नाही आहेत." तर प्रेक्षकांनो नानी ना असं म्हटल्यानंतर नाईकबाई त्या मुलालाच ओरडतात, "अरे असं बोलायचं नाही" म्हणून. तर लगेच प्रेक्षकांनो तो नानीसुद्धा म्हणतात, "आला मोठा नाईकबाईंचा कैवार घ्यायला. अरे माझ्या पायाला लागलंय ना, ते तुझ्या मास्तरणीमुळे लागलंय. घरातला कचरा कधी काढत नाहीत, अंगण कधी झाडत नाहीत आणि आज काहीतरी फोडून ठेवलं. त्याच्या सगळ्या काचा पसरल्या होत्या, त्याही झाडून ठेवल्या नाहीत आणि त्याची काच लागली माझ्या पायाला, कळलं का?" तर तो मुलगा म्हणतो, "बाई असं नाही करणार. एक दिवस माझ्याकडून ग्लास फुटला, त्यावेळी बाईंनी काचा सगळ्या नीट कागदात गोळा करून टाकून दिल्या होत्या." तर नानी म्हणतात, "आता त्या मुलाला अभ्यास करायला आलायस ना, जा अभ्यास कर जा. तिथे जाऊन बस." नाईकबाई सुद्धा सांगतात, "जा रे अभ्यास करायला जा." तर प्रेक्षकांनो इकडे बाहेर या दोघींचं काय चाललंय बघूया आपण तोपर्यंत. तर इथे ना जयंतीने सगळ्या काचा भरलेल्या आहेत आणि आता ती बघते डन झालं. तर लगेच मला म्हणते, "ए थांब, हे बघ." तर ह्या काचा आहेत ना, या सगळ्या डस्टबिनमध्ये टाकायच्या आणि त्यानंतर नानीकडे जाऊन ना, हे जे काही घडलंय ना सगळं, ते सगळं तू सांगायचं. खरं-खरं सांगायचंस आणि नाही केलं तर असं लगेच मनाला विचारते ही जयंती. तर जयंतीला मना म्हणते, "ठीक आहे, इट्स ओके." काय आहे ना, नानींना ना मी हा व्हिडिओ दाखवते, "नानी" असं म्हणत आपल्या खिशातला फोन काढते बरं का. तर लगेच जयंतीकडनं ओरडून म्हणते, "ठीक आहे, मी हे ब्लॅकमेलिंग करतेस तू." तर मना म्हणते,
तसं समज हवं तर. तुझ्या चुकीची शिक्षा माझ्या आईला भोगावी लागली ना, तर मी ते सहन करणार नाही. कळलं ना?" असं म्हणते बरं का मना. तर जयंती म्हणते, "हो, कळलं." आणि ते आता टाकायला जात असते काचा, तर मना सांगते, "आणि हो, या काचा अशाच नाही टाकायच्या हां. त्या एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून मग टाकत्या." तर जयंती म्हणते, "येस मॅम." तर प्रेक्षकांनो मनाने इथे तरी कणखरपणा दाखवलाय. बघूया आता पुढे काय घडतंय ते. तर आता जयंती येतीये इथे नानींच्या जवळ. तर इकडे ग्रँड मिल असं म्हणत तिथे जयंती येते. तर लगेच "आली गं, आली माझी लाडकी नाचून आली. माझी चौकशी करायला आलीस ना तू?" तर इकडे जयंती म्हणते, "हो, हो. बरं आहे ना तुम्हाला?" असं विचारते. तर नानी म्हणतात, "अगं खूप लागलंय गं, कापलंय माझा पाय." तर जयंती म्हणते, "ओह! टेक केअर हां." असं म्हणत निघत असते. तर प्रेक्षकांनो मनाना तिला अडवते बरं का जयंतीला आणि म्हणते, ऐका ना, ऐका ना." जयंती सांगत असते आता म्हणते, "मला तुम्हाला ना काहीतरी सांगायचं होतं." तर "काय सांगायचंय बोल माझ्या सोन्या, बोल ना." तर जयंती म्हणते, "ग्रँड मिल, माझ्याकडे ना एक लिटिल मिस्टेक झाली आहे." तर "चूक झाली आहे ना? मग ठीक आहे." असं नानी म्हणतात, "पुढच्या वेळी सुधारून घे तू." तर जयंती निघत असते तर लगेच मनानं असं खाकरते आणि मग प्रेक्षकांना जयंतीला समजतं आपण काय करायचंय ते. तर जयंती म्हणते, "पण ऐका ना." तर नानी म्हणतात, "आता काय?" तर जयंती म्हणते, "मगाशी शूटिंग करताना माझ्या हातूनच तो लाईट पडला आणि फुटला आणि प्रेक्षकांनो ते बिग बिग पीसेस होते ना, ते मी उचललेत. पण ते ना स्मॉल पीसेस राहिले होते. मी नाही उचलले ते आणि ती काच तुमच्या पायात गेली." असं सगळं म्हणते जयंती आणि आय एम सो सॉरी असं सांगते बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो आता बघा तो जो मगाचा मुलगा आहे ना, तो उठून येतो बरं का परत आणि नानींच्या जवळ येऊन उभा राहतो तिथे आणि तर नानी विचारतात, "आता काय तुझं?" तर तो मुलगा म्हणतो, "मी बोललो होतो ना, बाई असं नाही करणार म्हणून." तर नानी म्हणते, "नाही, करणारच नाही." असं म्हणत तो चिडवतो. आजकालची पोरं चुरू-चुरू बोलायला लागली आहेत नुसती. उत्तरं देतात उलट. असं लगेच ना नानी बोलतात. तर नाईकबाई बिचाऱ्याला म्हणतात, "जा, जा अभ्यासाला बस." आणि आता नानी जो काही इकडे नाईकबाईंना लूक देतात ना, तो अवघड होतं. नानी पुढे म्हणतात, "आमच्या वेळेला असं नव्हतं. आमची हिंमत सुद्धा नसायची मोठ्यांच्या समोर तोंड उघडायची. जाऊ दे, मी आता इथे थांबतच नाही. हात दे." असं म्हणत जयंतीला सांगतात. तर जयंती शेक हँड करते. तर नानी म्हणतात, "अगं हात दे म्हणजे खाली उतरव मला." तर प्रेक्षकांना आता मनासुद्धा "ये, उठ सावकाश." असं म्हणत धरून उतरवते बरं का बेडवरनं खाली नानींना आणि नानींना घेऊन जाते. तर नानी म्हणतात, "सोडा आता, मी जाते." असं म्हणत स्वतःच त्यांना हात धरत-धरत जात असतात. तर प्रेक्षकांनो जाता-जाताना मना आईला इकडे एक छान असा लूक देते आणि "मी आहे." असं सांगते. तर प्रेक्षकांनो आता बघूया पुढे काय घडतंय ते. नाईकबाईंची शिकवणी पुढे कशी चालतीये ते. आता नाईकबाईचा ते सगळे गेल्यानंतर दरवाजा ते व्यवस्थित बंद करतात आणि आता त्या मुलाजवळ येतात आणि म्हणतात, "पुन्हा मोठ्या माणसांना असं बोलायचं नाही." तर तो मुलगा म्हणतो, "मी बोलणार. माझ्या बाईंना कोणी बोललं तर मी बोलणार." तर नाईकबाई म्हणतात, "नाही उलट उत्तर द्यायचं. मला अजिबात आवडणार नाही. कळलं?" तर तो मुलगा म्हणतो, "सॉरी बाई." तर नाईकबाई लगेच म्हणतात, "अभ्यास कर." आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात नाईकबाईंचा फोन वाजतोय. आता कुणाचा फोन आला असेल बघूया आपण. तर नाईकबाईंच्या फोनवर ना इथे जगताप सरांचा फोन आलाय बरं का. "हॅलो, हां, नमस्कार सर बोला." तर प्रेक्षकांना आता जगताप सर बघा काय म्हणतायत पुढे. तर "हो, हो, मी येतोय लवकर." "नाही, नाही, त्यांना तसं कळवलंय. तू काय काळजी करू नकोस." "हो, हो, येण्याआधी मी नक्की फोन करतो." असं जगताप सर बोलत असतात. तोपर्यंत नाईकबाई तिथे आलेल्या आहेत बरं का. तर आता जगताप सर नाईकबाईंना हाक मारतात आणि म्हणतात, "हां, या." तर "नाईकबाई, अहो तुम्ही लाड मॅडमना ओळखता का?" तर लगेच ना म्हणजे असं म्हणजे प्रत्यक्षात ओळख नाहीये सर, पण माझ्या मिस्टरनी ना त्यांच्या घरचं डागडुजीचं काम केलं होतं. जगताप सर विचारतात, "हेमंतरावांची ओळख इथे लाड मॅडमना सांगितली तर चालेल ना?" नाईकबाई थोडंसं 2 मिनिटं शांत होतात आणि म्हणतात, "ठीक आहे, चालेल." "हो सर," असं म्हणतात. आता बघा पुढे काय-काय घडतं ते. जगताप सर तो बुके घेतात आणि जात असतात. तर नाईकबाई तो बुके घेऊन गेलेले आहेत आणि आता ही दोघं कोणाकडे गेलेत अंदाज आला असेल, तर लाडबाईंकडे ही दोघं जण गेलेत आणि कल्याणी दरवाजा उघडते आणि नाईकबाईंना बघून म्हणते, "अरे तुम्ही? या ना, आत या." असं म्हणत आता, "या, या प्लीज," असं म्हणत सांगते. तर नाईकबाई आणि जगताप सर दोघं जण आतमध्ये येतायत बरं का आणि उभेच आहेत बरं का ते बराच वेळ आणि आता तिकडनं लाडबाई आल्यात आणि त्या नाईकबाईंना बघतायत आणि मग तेव्हा कळतंय, की ते सकाळी कसा चिखल उडालेला होता आणि तेव्हा ते आठवतायत, की "काय नाव म्हणालास?" असं विचारलेलं असतं त्यांनी. तर शारदा नाईकबाई, "अहो माझी भाची यांच्या वर्गात शिकते. लई भारी शिकवतात त्या." असं तो ड्रायव्हर त्यांचा म्हणाला असं, "अहो गावातली लोकं यांना सरस्वतीचं रूप वगैरे मानतात." असं म्हणून सांगितलं असं ते आठवतंय. "तर कोण आलंय कल्याणी?" असं म्हणत ही लाडबाई पुढे येते आणि या दोघांना बघते आणि म्हणते, "अगं बाई तुम्ही?" नमस्कार करत नाईकबाई पुढे बोलतात. तर प्रेक्षकांनो इकडे तर तुम्ही म्हणाला होतात ओळखत नाही तुम्ही.
तर नाईकबाईंनी म्हणतात, की "हो, म्हणजे सकाळी भेटलो होतो आम्ही, पण मला तेव्हा नाव माहिती नव्हतं." तर लगेच ही लाडबाई म्हणते, "तेव्हा नाही झाली, पण आता ओळख करून देतो की आम्ही. आम्ही दर्शना लाड. नमस्कार." असं म्हणते आणि आता प्रेक्षकांनो जगताप सर पण म्हणतात, "नमस्कार. मी के. प्रभू विद्या मंदिर शाळेचा मुख्याध्यापक सुधीर जगताप." असं म्हणत आपली ओळख देतात आणि या शारदा नाईक आमच्या शाळेच्या तोपर्यंत लाडबाई स्वतःच म्हणतात, "आदर्श शिक्षिका." तर होय का नाही? तर लगेच बुके वगैरे दिलेला आहे बरं का. तर ही दर्शना म्हणते, "अहो नाईकबाई, तुम्हाला कोण नाही ओळखत." आणि आता प्रेक्षकांनो बघा, नाईकबाई पुढे म्हणतात, "तुम्ही माझ्या मिस्टरांना पण ओळखत असणार." तर लाड विचारते, ही दर्शना म्हणते, "कोण हो?" तर नाईकबाई म्हणतात, "हेमंत नाईक." तरी आता दर्शना म्हणते, "हेमंत नाईक तर तुमच्या घराची डागडुजी आणि रंगरंगोटीचं काम त्यांनी केलं." तर कल्याणी म्हणते, "अच्छा, अच्छा." आणि मग लगेच दर्शना पण म्हणते, "अच्छा, अच्छा, ते होय, हेमंतराव. अहो काय आहे, तुमच्या मिस्टरांपेक्षा ना आम्ही तुमचंच लय कौतुक ऐकलंय. होय की नाही कल्याणी?" तर लगेच कल्याणी म्हणते, "हो ना. अक्षरशः म्हणजे अख्खं गाव ज्यांना सरस्वतीचं रूप मानतो, अशा देवीचे पाय आमच्या घराला लागलेत म्हटल्यावर आम्हाला खूपच आनंद झालाय." असंही लगेच कल्याणी मोठेपणानं बोलते बरं का. आणि आता दर्शना म्हणते, "अगं कल्याणी, काय बघत बसलीस तू? पाहुणं कवाधरनं उभे आहेत." तर कल्याणी म्हणते, "ओ सॉरी, सॉरी. बसा ना, बसा." तर आता प्रेक्षकांनो बघा सगळे बसलेले आहेत तिथे. आता पुढे काय घटना घडतात, काय बोलणं होतंय ते कळेलच. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर ही लगेच दर्शना म्हणते, "कल्याणी, अगं बघत काय बसलीस तू? आपल्या घरात साक्षात विद्येची देवी आलिया. त्यासनी काहीशी चहा, नाश्ता काही देतेस का नाही?" तर कल्याणी म्हणते, "सॉरी, सॉरी. मॅडम, सर काय घेणार आहे तुम्ही? चहा, कॉफी, सरबत वगैरे." तर नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही, खरंच काही नको." तर दर्शना म्हणते, "अहो कसं काय नको? आम्ही घरात आलेल्या पाहुण्यांना असं सोडत नाही." तर कल्याणी पण लगेच म्हणते, "हो ना." तर लगेच दर्शना म्हणते, "कल्याणी जावा." तर लगेच आणते असं म्हणत ही कल्याणी निघून गेले बरं का तिकडनं. तर आता दर्शना विचारते, "बरं काय म्हणता? कसं येणं केलं?" तर आता प्रेक्षकांनो इथे जगताप सर बोलायला सुरू करतात. ते म्हणतात, "आम्हाला आजच कळलं की तुम्ही इथे गावात राहायला आलायत." तरी दर्शना म्हणते, "अहो सर, आम्ही आजच आलोय. पण तुम्हाला आधी कसं कळणार?" असा जोक करते आणि हसते बरं का उगीचच. तर जगताप सर म्हणतात, "नाही तेही बरोबरच आहे. आम्ही तुम्हाला ना आमंत्रण द्यायला आलोय." तर "अवतान? अहो आमंत्रण म्हणजे कसलं?" असं दर्शना विचारते. तर जगताप सर म्हणतात, "कसं आहे ना मॅडम, दरवर्षी 15 ऑगस्टला आम्ही मोठ्या पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांच्या हस्ते ध्वजावंदन करतो. यावर्षी आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय." तर लगेच प्रेक्षकांनो नाईकबाई म्हणतात, "निमंत्रण द्यायला उशीर झालाय. आयत्या वेळी आम्ही निमंत्रण देतोय. पण तुम्ही आलात तर खरंच खूप आनंद होईल आम्हाला." तर लगेच दर्शना म्हणते, "अगं बाई, झेंडावंदनानं माझ्या हस्तं एवढा मोठा मान मिळणार आहे मला. अहो विषय आहे का? येऊ की आम्ही?" असं म्हणते बरं काही दर्शना. तर नाईकबाई लगेच हात जोडून म्हणतात, "थँक मॅडम." आणि दोघं जण उठतात बरं का. तर दर्शना म्हणते, "अहो सर असं कसं निघताय? चहा वगैरे काहीतरी घेऊन जावा की." तर जगताप सर म्हणतात, "नाही, नाही आत्ता नको. पुढच्या वेळेला येऊ तेव्हा नक्की घेऊ. शाळेत खूप कामं पेंडिंग आहेत. चला येतो आम्ही." तर प्रेक्षकांना दर्शना म्हणते, "बरं ठीक आहे. तर भेटूया उद्या." असं म्हणत नाईकबाई निघून जातात बरं का. ही दोघं जण सुद्धा बाहेर पडतात आणि ती दोघं निघून गेल्यानंतर दर्शना काय म्हणते म्हणजे त्या लाडबाई काय म्हणतायत ते बघा. गावच्या लाडक्या नाईकबाई ही जागा तर आता लवकरच ती जागा लाडक्या लाड मॅडम घेणार. सत्ता बदलाचा ह्यो प्रवास नक्की भारी असणार आहे असं इथं चाललंय बरं का या दर्शनाचं. म्हणजे समजलं असेल आता तिचा उद्देश काय आहे तो इथून पुढे. तर हा समीर फोनवर बोलतोय. तो म्हणतोय, "आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या नेहमीच्या जागी." असं म्हणत बोलतोय आणि ती जी समोरची मुलगी आहे ती आत पळून जाते कारण तिकडनं समीर असं म्हणत जयंती धावत धावत येते आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय होतंय ते जयंती रागात रागात आली अशी एकदम आणि समीरला म्हणते, "बेबी त्या नीलला सांगा तिने मला ग्रँडमेलला सॉरी बोलायला लावलं." तर "का काय केलंस तू?" असं समीर विचारतो. तर जयंती सांगते, "मी व्लॉग करत होते आणि मागे एक लाईट होता जो मला नाही दिसला." आणि मग तो सगळा घडलेला प्रसंग जो काही आहे तो सांगते जयंती की मी ती काच वगैरे भरून टाकली, माफी मागली. तर लगेच समीर म्हणतो, "ती लगेच इश्यू करते माहितीये मला. मी जातो तिला जाब विचारायला जातो." असं म्हणत निघत असतो आणि वाटेत थांबतो बरं का. तर जयंती म्हणते, "काय झालं?" तर समीर म्हणतो, "आ बेबी म्हणजे तू मला सांग तू आज रील शूट केलंस का?" जयंती म्हणते, "नाही." "व्लॉग शूट केलास का?" तर "नाही" म्हणते जयंती. तर समीर विचारतो, "का?" "अगं तू बनवायला पाहिजे ना. बाकी सगळं चालू राहील. हे इम्पोर्टंट आहे. व्लॉग शूट करणं गरजेचं आहे. तर मी आता बनवते." असं म्हणत ना जयंतीला चालू करते आणि समीर विचारतो, "मी यायचंय?" तर जयंती म्हणते, "ऑफ कोर्स." तर प्रेक्षकांना आता बघा, "हॅलो माय फॅनी पॅक्स" असं म्हणत चालू करते जयंती व्लॉग करायला.
आणि जयंती तिकडनं कल्टी मारते बरं का. आता मी म्हणते मी जाते आतमध्ये आणि हे पोस्ट करते असं म्हणत, तर ती निघून गेल्यानंतर समीर परत त्या मुलीशी फोनवर बोलायला चालू करतो आणि म्हणतो, "ओय, गेली ती बाहेर ये." तर ती बाहेर येते बरं का. "हां, हां, बोल ना." असं म्हणत ती मुलगी बाहेर येते आणि "आज लेट होऊ नकोस हां," असं तो सांगतो समीर. तर ही म्हणत असते, "नाही होणार लेट." आणि प्रेक्षकांनो जेव्हा समीर फ्लाइंग किस देतो, तेवढ्यात जयंती त्याला बघते आणि आता पुढचा धमाका बघा. "यू चीटर" असं म्हणत ती ओरडते बरं का. तर प्रेक्षकांनो समीर बघा कसा रागाने बघतोय. जयंती इकडं-तिकडं बघत असते, कोण दिसतंय का? तर तिला कोण दिसत नाही. तर ती "यू चीटर, तू कुणाला फ्लाइंग किस देत होतास?" असं म्हणून ओरडते जयंती. तर समीर म्हणतो, "मी फ्लाइंग किस कुणाला देत नव्हतो." तर इकडे जयंती म्हणते, "माझंच चुकलं. मी नाही इथे यायलाच नको पाहिजे होतं. मला पॉप्सिकलमध्येच राहायला पाहिजे होतं. मेल, मेल" असं म्हणत धावत येते खाली. तर इथे नाईकबाईंचं चाललंय पाढा शिकवायचं. सत्राचा पाढा म्हणा असं सांगताय ते. कोण सांगताय पाढा? तर एक मुलगा म्हणतो, "मी सांगतो. 17 एके 17." तर नाईकबाई त्यांच्या पाठीमागून म्हणतात, "17 एके 17, 17 दुणे 34, 17 दुणे 34, 17 त्रिक 51." तर आता प्रेक्षकांनो हा हेमंत आलाय बरं का तिथे आणि तो म्हणतोय, "ए पाढे हळू बोलायचे कळलं? बोंबलायचं नाही उगाच." असं म्हणत तिथे बेडवर येऊन झोपतोय बरं हा हेमंत. आणि मग त्याच्यानंतर नाईकबाई आणि मुलं हळू आवाजात पाढे म्हणतात. 17 चोक 68. तर मुलं सुद्धा पुढे म्हणतात 17 चोक 68, 17 पाचा 85, 17 सक दुहोदरसे. तोपर्यंत मिल, मिल असा जयंतीचा ओरडलेला आवाज येतो आणि समीर पाटेनं जयू, जयू अगं ऐक ना असं म्हणत दोघं जण ओरडत असतात. तो आवाज येतोय. तर आता नाईकबाई हेमंतकडे एकदा बघतात, बाहेर एकदा बघतात, मुलांना सांगतात, "तुम्ही तुम्ही पूर्ण करा पाढे. मी आले आणि झालं की 18चा म्हणा, मी आलेच." असं म्हणून सांगतात. तर मुलं बिचारी पाढे म्हणतायत 17 सक 102. तर या हेमंत लगेच म्हणतो, "ए हळू, हळू बोंबलायची काय गरज आहे?" असं विचारतो बरं का. तर "मिल, मिल" असं म्हणत जयंती परत धावत येते. तर लगेच समीर म्हणतो, "ए पाया पडतो." तर जयंती त्याला म्हणत असते, "तू गप्प बस, तू गप्प बस." तर प्रेक्षकांना आता जयंतीनं लगेच इथे शारदा आल्यानंतर तिच्या गळ्यात पडते बरं का आणि रडते बरं का. नाईकबाई विनत असतात, "काय झालं? रडू नको, शांत हो. काय झालंय मला सांग." तर "तुमचा मुलगा मला त्रास देतोय. तो मला चीट करतोय." तर "समीर?" असं नाईकबाई विचारतात. तर समीर म्हणतो, "आई, आई ऐक नथिंग सीरियस. हिला जरा ना मिसअंडरस्टँडिंग चाललंय." तर लगेच जयंती म्हणते, "मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हा चीटर ना कोणाला तरी फ्लाइंग किस देत होता." तर लगेच नाईकबाई म्हणतात, "शी खरं आहे हे?" समीरला विचारतात. तर समीर म्हणतो, "नाही आई. अगं मी शेंगदाण्याची सालं उडवत होतो. हिला वाटलं की हं, तर आणि तू मलाच जाब विचारतेस. तुझा ना मुलगा आहे ना मी. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर?" असं समीर ओरडून म्हणतो. तर नाईकबाई म्हणतात, "जाब नाही विचारत आहे मी. खरं काय झालं ते विचारतीये." तर समीर म्हणतोय, "बघ जे घडलंय ना ते सांगितलंय बस." असं म्हणत समीरना चिडून बाहेर निघून जातो बरं का. तर लगेच ते इथे जयंतीचं चाललंय, चीटर आहे हा. मी ना याचं नाव पॉप्सिकलनाच सांगणार आहे." तर नाईकबाई म्हणतात, "ऐक, ऐक बाबांना फोन नको करूस." तर जयंती म्हणते, "करणार आहे मी फोन. मी तुमचा मुलगा मला चीट करतोय. मी नाही सहन करणार आहे." तर नाईकबाई म्हणतात, "अगं मी बोलते समीरशी. तो पुन्हा नाही वागणार असं. तू बाबांना फोन नको करूस. रडू नकोस तू. शांत हो, शांत हो." असं म्हणत समजवतात. तरी पिंकी प्रॉमिस असं विचारते तर नाईकबाई म्हणतात, "प्रॉमिस, प्रॉमिस. शांत हो तू. हे बघ शहाणं बाळ आहेस ना तू. शांत हो. नाही वागणार तो असं." असं सगळं नाईकबाई सांगतात. तर आता समीर ना बाहेर येऊन बसलाय बरं का तिथे चिडून. त्याची काकू पण तिथंच आहे. ती विचारतीये, "काय झालं रे? जयंतीचं आणि तुझं भांडण झालं का?" तर समीर म्हणतो, "नाही असं काही नाहीये." तर ती काकू म्हणते, "अरे तुमच्या भांडणाचा आवाज ना इथपर्यंत येत होता." मग विचारलं मी, "अरे ती तिच्या पप्पांना फोन करणार असं म्हणत होती. तुम्ही डू यू अंडरस्टँड द सिरियसनेस?" असं विचारते. तर लगेच आता नानी येतायत तेवढ्यात आणि म्हणतायत, पुरे, पुरे तुझं इंग्लिश पुरे. सांगू दे तिला तिच्या पप्पांना. ही ललिता कुणाच्या बापाला घाबरत नाही. तिच्या पप्पाला तर नाही. तिचा पप्पा आहे आधी गुंड प्रवृत्तीचा आणि आता काय तर त्याला म्हणे निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे म्हणे. बिचारा माझा नातू दुकानामध्ये राब-राब राबत असतो. पण या जयंतीला त्याची कदरच नाहीये. जरा मनाविरुद्ध झालं की डायरेक्ट बापाला फोन करते. मग बापाचा ओरडा खावा लागतो माझ्या नातवाला. असं सगळं ते नानी म्हणते तर हा लगेच समीर जवळ येत म्हणतो, "नानी" म्हणत मिठी मारतो आणि म्हणतो, "नानी तुझा पाय बरा आहे का गं?" असं विचारतो बरं का. तर "दुखतोय रे." "एवढी, एवढी काच गेली पायात?" तर लगेच समीर म्हणतो, "सांभाळून ना. हे बघ मला तुझी ना खूप काळजी वाटते, कारण तुला माझी काळजी वाटते. फक्त तू आहेस गं जी मला समजून घेतेस ते. नाहीतर माझी सख्खी आई मला आता ब्लेम करत होती." तर तुझ्या आईशीला बोलायला काय जातं रे? दुसऱ्यांची पोरं तिच्या शाळेत आणि तिची पोरं
तिची पोरं माझ्या शाळेत असं नानी म्हणते आणि म्हणते माझे संस्कार आहेत तुझ्यावर असं समीरकडे बघत म्हणते आणि म्हणते माझ्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तर लगेच अरे पण ती येणार परत आणि मलाच बोलणार बघ असं समीर म्हणतो. तर नानी म्हणते येऊ देत ना, कोण घाबरतंय तिला, बघते तुला कशी बोलते ते. तर प्रेक्षकांनो आता ही काकू पण म्हणते नानी एकदम बरोबर बोलताय तुम्ही. तोपर्यंत प्रेक्षकांनो समीर, समीर जरा आत चल असं म्हणत ना शारदा तिथे येते आणि आत घेऊन जात असते बरं का समीरला. तर समीर कशासाठी हवाय तुला असं नानी विचारतात. तर शारदा शांतपणाने म्हणते मला जरा बोलायचंय तिच्याशी. आणि आता नानी ओरडून म्हणतात अगं ए थांब, थांब असं म्हणतात. इथेच बोल काय असेल ते. इथं कोणी परकं नाहीये असं म्हणतात बरं का. तर शारदा म्हणत असते तसं नाही नानी, तुम्हाला माहिती नाहीये काय झालंय ते. तर माहिती करून घ्यायची गरज सुद्धा नाही असं नानी म्हणतात. तर प्रेक्षकांनो समीर खोटं बोलतोय असं शारदा म्हणते. तर नानी म्हणतात शक्यच नाहीये. माझा समीर खोटं बोलणं शक्यच नाहीये. माझ्या सोन्यासारख्या नातवाच्या गळ्यात ते ध्यान पडलंय त्याचं बघ. तर प्रेक्षकांनो इकडे जयंतीबद्दल असं बोलल्यानंतर शारदा म्हणते, "नानी मी मान्य करते, की जयंती बालिश आहे, वेंदळी आहे ती, पण ती खोटारडी नाहीये आणि इतकं खोटं तर नाहीच बोलू शकत ती," असं म्हणतात शारदा. "पण हा बोलू शकतो, खात्री आहे मला," असं म्हटल्यानंतर समीर बघा कसा बघतोय आणि लगेच नाईकबाई म्हणतात, "एक एक लक्षात ठेवा समीर, तू दुसरी कुठलीही चूक कर, एक वेळ मी क्षमा करेन, पण दुसऱ्या कुठल्यातरी मुलीसाठी तू जर का जयंतीला फसवलंस, तर ते मी होऊ देणार नाही. याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव." असं म्हणत आता शारदा म्हणजेच नाईकबाई ओरडतात. तर हा समीर म्हणतो, "बघितलंस नानी, बघितलंस? हिला ना कायम मीच चुकीचा वाटतो. नंतर मला तर कधी-कधी वाटतं ना, की मी तुझा खरंच मुलगा आहे, की तू कुठून उचलून आणलायस मला." तर प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर नाईकबाई म्हणतात, "आगाऊपणाने बोलू नकोस हां, नाहीतर एक ठेवून देईन." असं नाईकबाईंनी जरा ओरडून बोलल्यानंतर लगेच ही नानी म्हणायला लागते, "ए, आवाज चढवून बोलू नकोस हां. ही तुझी शाळा नाहीये. हे माझं घर आहे. इथे माझ्या नातवावर ओरडायचं नाही. कळलं ना?" तर प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर नानी पुढे म्हणते, "माझ्या नातवाने तुझ्या सुनेला फसवलं याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे?" तर नाईकबाई शांतपणाने म्हणतात, की "नाही नानी, आत्ता माझ्याकडे पुरावा नाहीये, पण" तर लगेच नानींचा चालू होतोय, "पण काय पण? तो पण ठेव तुझ्याकडे." तर लगेच नानींनी असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते, "अहो, पण समीर सुद्धा चुकू शकतो." तर लगेच नानी ओरडून म्हणतात, "शारदे, हे बघ, मला उलट उत्तर द्यायचं नाहीस हां तू." असं म्हणत ओरडायला चालू करतात आणि म्हणतात, "विसरलीस? लहानपणी समीर तुला काकू म्हणायचा आणि मला तो आई म्हणायचा. मी त्याला शिकवलंय तुला आई म्हणायला, कळलं?" असं नानी ओरडून म्हणते बरं का. तर लगेच ही काकू पण येत म्हणते, "नानी, नानी, अहो, अहो नानी, बिचाऱ्या शारदेला तेव्हा वेळ कुठे होता हो? म्हणजे सकाळी ती शाळा, दुपारी चिवडा, लाडू, चकल्या करून विकायच्या आणि संध्याकाळी ट्युशन्स घ्यायच्या आणि ह्या सगळ्यामध्ये वेळ कसा असायचा? बिचारीला लक्ष तरी कुठे-कुठे देता येणार? स्वतःच्या मुलाकडे की पैशाकडे?" मग लगेच नानी म्हणतात, "मग काय तर? आता तोंड काय बघत बसलीस सगळ्यांची? जा, जा आत. मुलं आली आहेत तुझी ट्युशनला, जा त्यांना शिकव जा, जा." असं म्हणत नानी शारदाला म्हणतात आणि म्हणतात, "अभ्यास घे त्यांचा." तर प्रेक्षकांनो असं सगळं बोलल्यानंतर ना नाईकबाई अशा ना एकदम सुन्न होतात आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये जातात. तर हा समीर लगेच ना त्या गेल्या त्या दिशेकडे बघत असतो आणि त्या निघून गेल्यानंतर इकडे नानींना मिठी-बिठी मारतोय. तर लगेच ना काकू पण लगेच तोंड वाकडं करते बरं का इकडे. नानी समीरला म्हणत असते, "काही काळजी करू नकोस, मी आहे म्हणून." आणि जेव्हा प्रेक्षकांनो इकडे नाईकबाई येतायत खोलीमध्ये, तेव्हा त्या जे काही समोर चित्र बघून त्यांना धक्काच बसतोय. मुलं इथे त्या हेमंतचं डोकं दाब, पाय दाब, कोण वारा घालतंय असं करत बसलेत आणि हा हेमंत घोरतोय. प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये हेमंत इथे म्हणतोय या नाईकबाईंना, की "हे घर आहे ना ते माझ्या आईचं आहे आणि हे माझं घर आहे. तुला जर का त्रास होत असेल ना तर तू चालती हो, निघ चल." असं म्हणत ना घराबाहेरच काढतोय जरा कमी. आणि प्रेक्षकांनो इकडे दर्शना म्हणजेच लाडबाई ज्या काही आहेत, त्या इथे झेंडावंदनासाठी आलेल्या आहेत. तर "आमच्या शाळेत तुमचं स्वागत आहे," असं म्हणत त्या दुसऱ्या बाई इकडे बुके काढून घेतात नाईकबाईंच्या हातातला. पण प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात झेंडावंदन नक्की कुणाच्या हस्ते होणार? दर्शनाच्या हस्ते होणार की नाईकबाईंच्या हस्ते होणार? ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आमच्या लाडक्या नाईकबाई.